हॅलो अँड वेलकम टू दिस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण ह्युमन रिप्रोडक्शन काय असतं त्याच्यावरती डिस्कशन करतो आहे. ठीक आहे. तर ह्युमन रिप्रोडक्शन सिस्टीम शिकण्याच्या आधी आपल्याला काही स्टेप याच्याबद्दल माहिती असायला पाहिजे, कारण हे रिप्रोडक्शन आपल्याला माहिती की काय होतं थ्रू सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. कारण ह्युमन कसे रिप्रोड्यूस करतात बाय युझिंग सेक्स. ठीक आहे. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन नथिंग बट वी कॅन ट्राय टू अंडरस्टँड हिअर देर इज अन डिफरंट स्टेप्स आर इव्हॉल्व्स. ठीक आहे ना. याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टेप्स इव्हॉल्व्स असतात. त्या स्टेप म्हणजे वन बाय वन जर आपण त्याला फक्त समजून घेतलं की ह्या ज्या स्टेप्स आहेत थ्रू विच दे आर रिप्रोड्यूस. ठीक आहे. ह्युमन बिंग्स काय करतात, रिप्रोड्यूस करतात. तर ह्या रिप्रोडक्शनमध्ये काय होतं की जे गॅमेटोजिनेसिस फॉर्म होण्याची सगळ्यात पहिले सिस्टीम असते, म्हणजे गॅमेट्स फॉर्म होतात. जसे गॅमेट्स तुमचा मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट, इथे जर तुम्ही दोघं स्ट्रक्चर बघितले तर हा जो पहिला स्ट्रक्चर आहे तो स्पर्मचा स्ट्रक्चर आहे, आणि त्यानंतरचा होणारा तुमचा हा आहे दॅट इज नथिंग बट अ ओव्हिल. तर हा आहे मेल गॅमेट आणि दुसरा आहे हा फिमेल गॅमेट. काय आहे हा? फिमेल गॅमेट. तर मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट जे फॉर्म होतात ते आहे तुमचं गॅमेटोजिनेसिस. ठीक आहे. सगळ्यात पहिली स्टेप कशी आहे तुमची, दॅट इज ह्युमन रिप्रोड्यूस बाय सेक्शुअली विथ सम स्टेप. त्याच्यामधली सगळ्यात पहिली स्टेप काय तुमची गॅमेटोजिनेसिस आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतं, दॅट इज अन एन्सिमिनेशन होतं. काय होतं? एन्सिमिनेशन, इन विच दॅट हे जे गॅमेट्स फॉर्म झालेले आहेत, ठीक आहे ना, म्हणजे जे स्पर्म फॉर्म झालेले आहेत ते स्पर्म्स काय होतात, ओव्हिलपर्यंत जातात. बरोबर आहे. तर थ्रू विच म्हणजे काय होतात, इट कॅन बी एंटर इन टू द ओव्हिल, म्हणजे ओव्हिलपर्यंत पोहोचतात थ्रू द ओव्हरी. ठीक आहे ना. तर मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनला, ठीक आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनला फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनपर्यंत म्हणजे मेल गॅमेटला फिमेल गॅमेटपर्यंत पोहोचवण्याची प्रोसेस तुमची एन्सिमिनेशनची असते. काय असते? एन्सिमिनेशन प्रोसेस. इन विच त्यानंतरची तिसरी प्रोसेस म्हणजे जी तिसरी स्टेप येते याच्यामध्ये, तर इंटरनल फर्टिलायझेशन असतं. काय असतं? इंटरनल फर्टिलायझेशन. म्हणजे पहिले तर जर तुम्ही बघितलं तर हा मेल गॅमेट जो स्पर्म आहे तो ओव्हिलपर्यंत पोहोचतो, ओहमपर्यंत पोहोचतो. कशापर्यंत? ओहम. नथिंग बट त्याला आपण एग पण म्हणतो. काय म्हणतो? एग म्हणा, तर अदरवाईज ओव्ह्यूम म्हणा. काय म्हणायचं? ओव्ह्यूम. ठीक आहे. ओव्ह्यूम म्हणू शकतात तुम्ही. आणि हा आहे तुमचा स्पर्म. ठीक आहे. हा काय स्पर्म आहे. तर ह्याच्यापासून काय व्हेन, आता ह्याच्या सगळी स्टेप तर पहिली स्टेप तर गॅमेटोजिनेसिस आहे, आणि दुसऱ्यामध्ये एन्सिमिनेशनमधून हा जो स्पर्म आहे तो काय ओव्हम एगपर्यंत पोहोचेल. ठीक आहे. आणि ह्या एगपर्यंत पोहोचल्यानंतर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिली स्टेप काय होणार आहे, हे इंटरनल फर्टिलायझेशन फॉर्म करतील. म्हणजे इथे फ्युजन होतं मेल आणि फिमेल गॅमेटचं. बरोबर आहे. हा मेल गॅमेट आहे आणि हा फिमेल गॅमेट, ह्या दोघांचं जिथे फ्युजन होतं ते आहे इंटरनल फर्टिलायझेशन. ठीक आहे ना. काय होतं मग इंटरनल फर्टिलायझेशनमध्ये? ह्याच्यामध्ये काय होतं इंटरनल फर्टिलायझेशनमध्ये, जेव्हा मेल और फिमेल गॅमेट, ठीक आहे, एकत्र येतात त्यावेळेस ते झायगॉट फॉर्म करतात. काय फॉर्म करतात? झायगॉट. आणि झायगॉट नंतर ते बनवतात एम्ब्रियोजिनेसिस. म्हणजे दॅट इज वॉट, झायगॉट फॉर्मेशन अँड एम्ब्रियोजिनेसिसची प्रोसेस होते. पहिले तर हे फर्टिलाइज होऊन झायगॉट फॉर्म करतात, त्यानंतर हा झायगॉट डेव्हलप होऊन एम्ब्रियो तयार करतो. काय तयार करतो? एम्ब्रियो तयार करतो. आणि असा एम्ब्रियो नंतरची सेकंड लास्ट स्टेपमध्ये दॅट विल बी गॅस्टेशनची प्रोसेस येते. कशाची येते? गॅस्टेशन. अँड गॅस्टेशन नंतर येतं पर्च्युएशन. ठीक आहे ना. काय आता? पर्च्युएशन. ठीक आहे. इट इज गॅस्टिएशन अँड पर्च्युएशन. हे लास्ट स्टेप असते पर्च्युएशनमध्ये. ठीक आहे. तर हे पूर्ण रिप्रोडक्शनचा एकदम पार्ट होता, जो पार्ट आपल्याला समजायला पाहिजे की विथ दिस स्टेप्स ह्युमन कॅन रिप्रोड्यूस. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये जर आपण गॅमेट्सचा विचार केला, दॅट विल बी अ स्पर्म. म्हणजे स्पर्मच नथिंग बट आपण स्पर्म आणि एग्स असे दोन गॅमेट्स असतात, दॅट इज मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट. म्हणजे जे प्रायमरी म्हणू शकतो आपण. काय म्हणू शकतो? प्रायमरी म्हणजे प्रोड्यूस बाय द प्रायमरी सेक्स ऑर्गन्स. ठीक आहे. काय कोण प्रोड्यूस करतं? म्हणजे स्पर्म आणि ओव्ह्यूम किंवा एग तुम्ही म्हणा, किंवा स्पर्म आणि एग जे प्रोड्यूस होतात त्यांना प्रोड्यूस करण्यासाठी कोणते ऑर्गन काम करतात? प्रायमरी सेक्स ऑर्गन्स काम करतात. तर हे प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणजे दॅट इज मेलमध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन हा टेस्टीज असतो, आणि फिमेलमध्ये ओव्हरी असतो. काय असतो? ओव्हरी. जो इंटरनल ओव्हरी तुम्हाला दिसेल मध्ये असतो. ठीक आहे. ओहम जो इंटरनली असतो, टेस्टीज जो ह्युमन बिंगच्या एक्सटर्नली तुम्हाला दिसून जातो बाहेर. ठीक आहे. तर हा जो आपण ऑर्गन म्हणतो आहे, ठीक आहे ना, दॅट विल बी अ सेकंडरी ऑर्गन, प्रायमरी ऑर्गन म्हणतो आपण त्याला. त्या प्रायमरी ऑर्गनमध्ये स्पर्म आणि ओव्ह्यूम फॉर्म होतात. जसा मेलमध्ये टेस्टीज आहे, ठीक आहे, तसा फिमेलमध्ये ओव्हरी असतो. काय असतो? ओव्हरी. तर ओव्हरीमध्ये एग फॉर्म होतात आणि टेस्टीजमध्ये स्पर्म फॉर्म होतात. ठीक आहे. टेस्टीजमध्ये काय फॉर्म होतात? स्पर्म फॉर्म होतात. त्यानंतर हे जे ऑर्गन्स आहेत
दॅट इज जर आपण हे ऑर्गन सोडले म्हणजे टेस्टीज आणि ओव्हरी जर दोन हे ऑर्गन सोडले जे प्रायमरी सेक्स ऑर्गनमध्ये येतात त्याला सोडून बाकीचे जे कुठले तरी ऑर्गन्स येतात ह्युमन बिंगमध्ये, ठीक आहे, तर ते आहेत टेस्टीज आणि ओव्हरी सोडून जे कुठलेही येतील ते सगळे तुमचे सेकंडरी सेक्स ऑर्गन असतात. काय असतात? सेकंडरी सेक्स ऑर्गन. म्हणजे जर तुम्ही बेसिकली मेल आणि फिमेलचा डिफरन्स बघितला दॅट विल बी ॲज पर द सेक्स, ठीक आहे ना. तर सेकंडरी सेक्स ऑर्गन्समध्ये जर बेसिक याचा विचार केला तर हे जे दुसरे कुठलेही पार्ट्स असतील जे ऑर्गन्स असतात या दोघांना सोडून तर ते सेकंडरीमध्ये येतात. म्हणून यांच्यामध्ये जर बेसिक एक्सटर्नली डिफरन्स तुम्ही विचार केला बाहेरून, जर यांच्यामधला जो मेल आणि फिमेलमध्ये येणारा जो डिफरन्स आहे, कारण याच्या आधी आपण शिकलो की 2 स्टेजमध्ये मॅच्युरेशन असतं, ठीक आहे ना. जेवेनियल फेजमध्ये येतं, ठीक आहे ना, बरोबर आहे. नंतर मग मॅच्युरेशन फेज येते. तर जेवेनियल फेजमध्ये मॅच्युरेशन नसतं. मॅच्युरेशन फेज आल्यानंतर तुम्हाला ह्यांच्यामध्ये जो एक्सटर्नल जो डिफरन्स आहे मेल आणि फिमेलमध्ये तो दिसायला भेटतो. म्हणजे मेल और फिमेलमध्ये हे जे ऑर्गन्स आहेत ते पण डेव्हलप व्हायला लागतात, बरोबर आहे. सेक्स जे ऑर्गन्स आहेत एक्सटर्नल म्हणजे सेकंडरी जे ऑर्गन्स आपण म्हणतो ते डेव्हलप व्हायला लागतात. प्रायमरी ऑर्गन्स पण ह्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट व्हायला तुम्हाला दिसते. तशीच ह्या डिफरन्स जो आहे एक्सटर्नली डिफरन्स बाय सर्टन स्पेसिफिक फीचर्स तुम्हाला दिसतात कॉल्ड अ सेकंडरी कॅरेक्टरिस्टिक्स त्यांना म्हटलं जातं. सेकंडरी काय म्हटलं जातं? त्यांना कॅरेक्टर. तर हे जे सेकंडरी कॅरेक्टर्स आहेत हे मेल आणि फिमेलमधलं डिफरन्स तुम्हाला दाखवून देतात, बरोबर आहे. काय दाखवतात? मेल आणि फिमेलमधलं डिफरन्स. म्हणजे इफ यू कॅन थिंक अबाउट दॅट. आता इथे बघा, जर तुम्ही नीट बघितलं तर इथे जे हे जे असं आहे किंवा जे डिफरन्सेस तुम्हाला दाखवतो आहे, ठीक आहे ना, सेकंडरी सेक्स कॅरेक्टर जे सेकंडरी सेक्स कॅरेक्टर्स आहेत दॅट कुड बी मे बी त्यांना म्हटलं जातं आर कॉल्ड अ सेक्शुअल डायमॉर्फिक कॅरेक्टर. त्यांना काय म्हटलं जातं? सेक्शुअल डायमॉर्फिक कॅरेक्टर. फॉर एक्झाम्पल जर मेल आणि फिमेलचा विचार केला तर मेलमध्ये जे प्रेझेन्स ऑफ बियर्ड म्हणजे दाढी येण्याची जी कन्सेप्ट आहे किंवा ह्या केसमध्ये जिथे मॅच्युरेशन येतं त्या मॅच्युरेशनमध्ये दाढी यायला सुरुवात होते, मिशी यायला सुरुवात होते किंवा हेअर येतात चेस्टवरती हेअर फॉर्म होण्याची प्रोसेस किंवा मस्क्युलर बॉडी तयार होते. अदरवाईज एनलार्जमेंट ऑफ एन लॅरेंग्स म्हणजे जो आपला जे आपलं स्वरतंत्र असतं, स्वरयंत्र असतं ह्याच्यामधली जी पोकळी आहे ती पण काय होते, त्याच्यामध्ये पण वाढ व्हायला सुरुवात होऊन जाते. असे जे वेगवेगळे जे चेंजेस आहेत ते मेलमध्ये येतात व्हेन इट कॅन बी एंटर्स इंटू एन मॅच्युरेशन स्टेजमध्ये जेव्हा येतो. म्हणजे तो रिप्रोड्यूस करण्यासाठी काय होऊन जातो? मॅच्युअर होतो. त्या स्टेजमध्ये काय होतं? ह्यांच्यामध्ये हे चेंजेस तुम्हाला दिसतात. तसंच फिमेलमध्ये पण चेंज येतात. ब्रेस्ट डेव्हलप होते, ठीक आहे. पेल्विलीज म्हणजे जर तुम्ही पेल्विलीजचा विचार केला, ठीक आहे, जी ब्रॉडर पेल्विज तयार होते. म्हणजे जर तुम्ही ह्या स्ट्रक्चरचा विचार केला इथून तर ही जी स्ट्रक्चर आहे इथली जी स्ट्रक्चर असते ही स्ट्रक्चरमध्ये डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते. इथे वायडर सेक्शन होतो तुमचा, ठीक आहे. दॅट विल बी अ बॉर्डर पेल्विलीज म्हणजे जी ब्रॉडर असते म्हणजे पेल्विलीजमध्ये काय होतं? चेंजेस व्हायला सुरुवात होतात. परत हाय पीच व्हॉईस म्हणजे एकदम तीक्ष्ण आवाज होतो. म्हणजे आवाजामध्ये पण याच्यामध्ये काय होतो? फरक यायला सुरुवात होतो. इथे जर तुम्ही बघितलं तर इकडे ओव्ही साईड तुम्हाला दिलेला आहे. हा मधला ओव्ही साईट आहे आणि याच्यावरती जे व्हाईट कलरचे हे दिसतात तुम्हाला हे स्पर्म्स आहेत जे मी तुम्हाला दाखवलं. याच्यामध्ये पहिले येणारा हा जो आहे तो ओव्हम होता आपला, ओव्हम आणि एगवरती असे जे स्पर्म्स आहेत ते काय असतात? ओव्ही साईटवरती येऊन बसतात अँड दे ट्राय टू फर्टिलायझेशन क्रिएट करतात. म्हणजे हे इंटरनल फर्टिलायझेशन जे होतं तुम्हाला दाखवतोय मी, दॅट इज व्हॉट दे आर इंटरनली फर्टिलायझेशन. म्हणजे फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट, इंटरनल फर्टिलायझेशन यांच्यामध्ये होतं, ठीक आहे. हे फर्टिलायझेशन झाल्यानंतर तुम्हाला जर इथे एक डायग्राम दिली ती पुस्तकामध्ये, ही तर ऑलरेडी आपण बऱ्याच वेळा बघितलेली आहे, ठीक आहे. ही आपण सध्या ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सवरती डिस्कशन करतोय की ह्युमन मेल, ठीक आहे ना, ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे त्याच्यावरती. तर तुम्हाला माहिती आहे हा जो पोर्शन आहे तो कशाचा आहे? युरिनरी ब्लॅडरचा आहे, जिथे युरिन काय होतं? स्टोअर होतं युरिनरी ब्लॅडरमध्ये. दुसरा आहे सेमिनल वेसल्स आहेत, ठीक आहे. ह्या जे दिसत आहेत सेमिनल वेसल्स यांना म्हटलं जातं. एक नाव आहे, लक्षात ठेवा, तुम्हाला कामास येतील, ठीक आहे. हा पोस्टेटल ग्लँड आहे. हा जो वास डिफरन्स हा दिसतो इथे, ठीक आहे. काय हा वास डिफरन्स? हा पोस्टेटल ग्लँड इथे तुम्हाला दिसतोय, ठीक आहे. हा हा जो दिसतोय तुम्हाला एज्युक्युलेटरी ग्लँड तुम्हाला इथे दिसते. ही एज्युक्युलेटरी ग्लँड इथे आहे. परत काउपर्स ग्लँड्स तुम्हाला इथे दिसते. ही काउपर्स ग्लँड्स आहे.
परत युरेनोजेनेटाईल आहे, तुम्हाला इथे दिसतोय ही जी लाईन दिसते इथून युरेन जी असतं ते बाहेर येतं युरेनोजेनेटाईल थ्रू, ही डक्ट आहे एक. परत इपिडायमिस तुमचा आहे इथे दिसतोय, हा इपिडायमिस आहे. ॲक्च्युली हा टेस्टिसच्या वरतीचा इपिडायमिस आहे, ठीक आहे. कशाच्या वरतीचा? टेस्टिसच्या वरती. कारण टेस्टिस जर तुम्ही बघितलं तर इथे ह्या टेस्टिसचा हा आउटर कवर, ठीक आहे, म्हणजे ही स्किन आहे. इथे जी लाईन दिसते बारीक, जी लाईन दिसते ही लाईन, बारीक लाईन ही आहे टेस्टिसची स्किन, ठीक आहे. स्किनच्या मध्येच टेस्टिस असतात, स्किनच्यामध्ये काय असतात? टेस्टिस असतात. त्यांच्यावरती इपिडायमिस आहे. हा आहे तुमचा स्क्रॉटम. याला काय म्हटलं तर स्क्रॉटम, म्हणजे जी स्किन आहे ती नथिंग बट तुमची स्क्रॉटमची स्किन असते. कशाची असते? स्क्रॉटमची. आणि मध्ये हा जो पोर्शन दिसतोय हा तुमचा आहे टेस्टिसचा पोर्शन, ठीक आहे. आणि ह्याला तुम्ही काय म्हणतात? पेनिस म्हणतात, ठीक आहे. तर हे जे आहेत हे ह्युमन रिप्रोडक्टिव्हचे हे सगळे पार्ट्स होते. तुम्हाला तिथे नंबरिंग पण दिलेली 1 बाय 1 तुम्ही तिथे पण लिहू शकतात, तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले त्या पद्धतीने, ठीक आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिले तर आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला शिकणार आहोत. कशाला? मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. हे तर झालं तुमचं इंट्रोडक्शन की ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये काय काय येतं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टेप इव्हॉल्व असतात, ठीक आहे. वेगवेगळे जे प्रायमरी सेक्स ऑर्गन्स आहेत, ठीक आहे, सेकंडरी सेक्स ऑर्गन्स असतात, ठीक आहे. सेकंडरी कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला इथे दिसायला भेटल्या. आणि त्यानंतर तुम्हाला काय शिकायचं आहे की सगळ्यात पहिले मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काय असते त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे? डिस्कशन करायचं आहे, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये जर बेसिक विचार केला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा, तर इट कन्सिस्ट ऑफ प्रायमरी मेल ऑर्गन, ठीक आहे. याच्यामध्ये काय असतात? प्रायमरी मेल ऑर्गन, बेसिकली टेस्टीज याच्यामध्ये येतात, ठीक आहे. कारण मेलमध्ये कुठला प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे? दॅट विल बी अ टेस्टीज, ठीक आहे ना. प्रायमरी मेल ऑर्गन कुठला आहे? दॅट इज नथिंग बट अ टेस्टीज. तर तुम्हाला सगळ्यात पहिले काय शिकायचं आहे? टेस्टीज काय असतात, ठीक आहे. तर टेस्टीजचा जर तुम्ही भाग बघितला, आता हा जर बघितला तर हा पूर्ण टेस्टीजचा पूर्ण पोर्शन आहे, ठीक आहे. कशाचा? टेस्टिसचा पोर्शन आहे. तर ह्या टेस्टिसची ही पूर्ण डायग्राम तुम्हाला इथे दिलेली. तर ह्या पद्धतीने आपण जर 1 बाय 1 अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला समजेल की इथे बघा 2 टेस्टीज इन मेल, मेझोडर्मल म्हणजे मधली लेअर जी आहे, मधल्या भागामध्ये त्याला मेसोडर्मल म्हटलं जातं, मधल्या लेअरला. दॅट इज मेसोडर्मलचा ओरिजिन आहे आर फॉर्म इन लोअर ॲबडॉमिनल कॅव्हिटी. सगळ्यांना समजते लोअर ॲबडॉमिनल कॅव्हिटी कुठे टेस्टीज असतात, ठीक आहे ना. तर टेस्टीज ज्या आहेत दॅट इज लोअर ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये असतात. आणि त्या लोअर ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये 2 टेस्टीज असतात. किती असतात? 2 टेस्टीज असतात मेलमध्ये, ठीक आहे. सो दॅट विल बी अ मेसोडर्मल लेअर, म्हणजे मधल्या लेअरमध्ये, ठीक आहे ना. मधल्या लेअरमध्ये हे तुम्हाला दिसतात आर फॉर्म इन अ लोअर ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये ह्या बनतात, ठीक आहे. याच्यापैकी दे आर लोकेटेड इन अ पाउच दॅट इज कॉल्ड एज अ स्क्रॉटम. काय म्हटलं होतं त्याला? स्क्रॉटम. आता हे जे तुम्हाला मी सांगत होतो ना, हे स्क्रॉटमचं पाऊच म्हणजे ही जी स्किन आहे त्याच्यामध्ये ह्या ओव्हरी तुमच्या टेस्टीज असतात, बरोबर. तर हे पूर्ण पाऊच आहे स्क्रॉटमचं, ठीक आहे. जी लेअर असते किंवा जी स्किन आहे त्या स्किनच्या मध्ये ते आहे स्क्रॉटम. म्हणजे काय? ते पाऊच आहे. त्या पाऊचच्या मध्ये ह्या इथून तुमचं हे या ओव्हरीजला कनेक्ट असतं, बरोबर आहे. इथून ही एक व्हेसल आहे, ठीक आहे. दॅट विल बी वेसन. दिस इज ॲन अ वेन विच कॅन बी कनेक्टेड टू द ओव्हरीला कनेक्ट असते. हा तुमचा स्क्रॉटमचा भाग आहे. हा काय असतो? त्याचा स्क्रॉटमचा भाग, ठीक आहे. या स्क्रॉटममध्ये काय असतं? दॅट विल बी ड्युरिंग अर्ली फॅटल लाईफ, म्हणजे बिफोर मॅच्युरेशनच्या वेळेस, म्हणजे मॅच्युरेशन जिथे येणार आहे त्या केसमध्ये दॅट इज ड्युरिंग द अर्ली फॅटल लाईफ द टेस्टीज डेव्हलप इन ॲबडॉमिनल कॅव्हिटी. कुठे होतात? ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये ह्या डेव्हलप व्हायला सुरुवात होतात. अँड लेटर त्यानंतर काय होतं? दे डिसेंड. ते काय होतात? डिसेंड इन टू द स्क्रॉटल सॅक. कुठे येतात? त्या स्क्रॉटल सॅकमध्ये थ्रू अ पॅसेज कॅव्हिटी, ठीक आहे. थ्रू अ पॅसेज कॅव्हिटी त्याला म्हटलं जातं इग्वायनल कॅनल. काय म्हटलं जातं याला? इग्वायनल कॅनल म्हटलं जातं. म्हणजे काय होतं? ह्या ज्या टेस्टीज आहेत, ठीक आहे, दॅट इज ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये डेव्हलप होतात आणि काय होतात? नंतर डिसेंड डाऊन होतात. कुठे? स्क्रॉटल सॅकमध्ये. कुठे? स्क्रॉटल सॅक म्हणजे जी स्क्रॉटम आहे ह्याच्यामधली जी एक पेशवी असते, ठीक आहे. इथे एक पेशवी असते. त्या स्क्रॉटम सॅकमध्ये काय होते? ही डेव्हलप व्हायला सुरुवात होते. म्हणजे तिथे काय होते? ही तिथे डेव्हलप होते की ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये आणि डिसेंड डाऊन होऊन जाते स्क्रॉटल सॅकमध्ये थ्रू अ पॅसेज. त्याला म्हटलं तर असा एक पॅसेज इथे असतो. दॅट पॅसेज विल बी इग्वायनल पॅसेज थ्रू. इग्वायनल कॅनल थ्रू काय होते? ही जी ही ज्या टेस्टीज आहेत ते तिथून जाऊन बसतात, ठीक आहे. देन आफ्टर दिस ईच टेस्टीज, ठीक आहे, हे प्रत्येक टेस्टीज जे आहेत
त्या ओव्हल शेप असतात. कशा असतात? ओव्हल शेप. म्हणजे बघा हा सर्क्युलर शेप आहे. ओव्हल शेप तुमचा तुम्ही म्हणतात अंड्यासारखं दिसतं. कशासारखं दिसतं? अंड्यासारखं. प्रत्येक म्हणजे दोघं ज्या ओव्हरीज असतात किंवा दोघं ज्या टेस्टीज आहेत त्यांचा जो शेप आहे तो अंड्यासारखा असतो. आणि एक टेस्टीज म्हणजे जर तुम्ही विचार केला तर 4 ते 5 सेंटीमीटर लाँग असते. ठीक आहे, अशी काय 4 ते 5 सेंटीमीटर लाँग असते. 2 ते 3 सेंटीमीटर वाईड असते. अशी 2 ते 3 सेंटीमीटर वाईड असते. ठीक आहे, 2 ते 3. ठीक आहे, आणि ही असते तुमची 4 ते 5 अशी. आणि त्यानंतर 3 सेंटीमीटर त्याची थिकनेस असते. म्हणजे मधून जर बघितलं तर ह्याची जर तुम्ही मधून बघितलं असं मध्ये, ठीक आहे, मध्ये जर गेलो तर मी, ठीक आहे, त्याची जी थिकनेस आहे बेसिकली ती 3 सेंटीमीटर आहे. 2 ते 3 सेंटीमीटर ती वाईड असते. 4 ते 5 सेंटीमीटर काय असतात? त्या लॉंग असतात. बरोबर. तर ह्याच्यामध्ये नीट बघा, तुम्हाला टेस्टीज जर दिसत असतील तर याच्यामध्ये तुम्हाला मेन गोष्टी सांगतो. इथे बघा, दॅट इज व्हॉट इट कॅन बी से स्पर्मॅटिक कॉर्ड आहे. इथे दिसते ही स्पर्मॅटिक कॉर्ड आहे जिथून स्पर्म्स येतात. ठीक आहे, स्पर्मॅटिक कॉर्ड थ्रू काय येतात? स्पर्म येतात. ही जी येलो कलरची लाईन दिसते, बरोबर, ही स्पर्मॅटिक कॉर्ड आहे जिथून स्पर्म्स बाहेर येतात. ब्लड व्हेसल्स पण आहेत, कारण ब्लड पण इथे प्रोव्हाइड व्हायला पाहिजे. हे रेड कलरच्या लाईन्स जे दिसतात ब्लड व्हेसल्स आहेत. अँड नर्व्स, इथे नर्वस सिस्टीम पण आहे. ठीक आहे, नर्वस सिस्टीम, कारण सेन्स जो होतो तुमचा, जो न्यूरॉन्स असतात, जे तुम्ही जे तुमचे जे सेन्सरी ऑर्गन्स आहेत, म्हणजे डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, तर ह्यांच्या थ्रू हे जे नर्वस सिस्टीम कनेक्ट असते. आणि अशी नर्वस सिस्टीम तुमच्या टेस्टीजमध्ये पण अटॅच तुम्हाला दिसते. ठीक आहे, इथे ब्लड वेसल्स आणि नर्व्स तुम्हाला दिसतात इथे, बरोबर आहे. ब्लड वेसल अँड नर्वस सिस्टीम. हेड ऑफ द इपिडायमिस तुम्हाला इथे दिसतोय. काय इथे? हा तुमचा हेड ऑफ द इपिडायमिस आहे. ठीक आहे, बॉडी ऑफ इपिडायमिस तुम्हाला इथे दिसते मध्ये. ठीक आहे, ही जी आहे तिथे काय? बॉडी ऑफ इपिडायमिस ही आहे तुमचा, दॅट इज अन हेड ऑफ इपिडायमिस. अँड अगेन टेल ऑफ इपिडायमिस तुम्हाला इथे दिसतोय. हा टेल ऑफ इपिडायमिस आहे. हा बॉडी ऑफ इपिडायमिस आणि हा हेड ऑफ इपिडायमिस आहे. ठीक आहे ना. अँड अगेन दॅट इज वास्ट डिफेन्स. ठीक आहे ना. वास्ट डिफरन्स जो दिसतोय तुम्हाला, हा वास्ट डिफरन्स आहे, व्हाईट कलरचा दिसतोय. इथून बघा मध्ये आलेला आहे पूर्ण, एकदम प्रत्येकाकडे एकदम असा मध्ये आलेला आहे. ठीक आहे ना. दॅट इज नथिंग बट अ वास्ट डिफरन्स त्याला म्हटलं जातं. आणि व्हासा, ठीक आहे, व्हासा इफरनेटिया, ठीक आहे ना, इफरनेटिया, ठीक आहे ना. हा जो वासा इफरनेटिया हा जो दिसतो, ह्या ज्या 2 लाईन्स दिसतात इथे, ह्या सगळ्या ज्या लाईन्स आहेत, दॅट इज नथिंग बट अ वासा इफरनेटिया याला म्हटलं जातं. परत रेटी टेस्टीज यांना म्हटलं जातं. हा जो मधला भाग दिसतोय हा रेटी टेस्टीज आहे. काय तो? रेटी टेस्टीजचा पूर्ण भाग आहे. अजून परत हा आहे ट्युनिका. ठीक आहे, खाली जो दिसतोय तुम्हाला, हा जो पुढचा भाग बघा, हा जो पोर्शन दिसतोय तुम्हाला, आउटरचा भाग आहे. ठीक आहे, आउटरचा भाग. आणि लेयरच्या आतला भाग म्हणजे स्क्रॉटमच्या वरती आणि एकदम स्क्रॉटमच्या स्किनच्या मध्ये. ठीक आहे, स्क्रॉटमच्या स्किनच्या वरती. ठीक आहे, स्क्रॉटम किनच्या वरती, दॅट इज अन ट्युनिका वेजिनालियाज म्हणतं त्याला. काय म्हटलं तर? ट्युनिका वेजिनालिया. ठीक आहे, काय म्हटलं त्याला? ट्युनिका वेजिनालिया. ही ट्युनिका वेजिनालिया, ह्या नीट लक्ष द्या, बरोबर. ही स्क्रॉटमच्या वरचा भाग आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर हा ट्युनिका वेजिनालिया येतो. आणि ट्युनिका वेजिनालियाच्या एकदम वरचा भाग हा दिसतोय, त्याच्या नंतरचा येणारा मध्ये दिसतोय हा, मधला व्हाईट कलरचा जो पोर्शन आहे, दॅट इज ट्युनिका अल्ब्युगिनिया म्हटलं होतं याला. काय म्हटलं होतं? अल्ब्युगिनिया. ठीक आहे, हा जो आहे तुमचा, हा ट्युनिका अल्ब्युगिनिया म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? ट्युनिका अल्ब्युगिनिया. हा ट्युनिका अल्ब्युगिनियाचा पोर्शन आहे. ह्याच्यामध्ये बघा हे लोब्युल्स आहेत, दिसतात. हे लोब्युल्स म्हणजे बघा, हा कंपार्टमेंट चेंज झालेला दिसतो. हा इथे मध्ये छोटासा, ठीक आहे, यांनी कंपार्टमेंटसारखा बनवलेला आहे. तर हा जो दिसतोय, हे दिसतात, हे लोब्युल्स आहेत. काय आहेत? हे सगळे लोब्युल्स आहेत. आणि लोब्युल्सच्या मध्ये हे दिसतात, हे स्पेक्ट्रम आहेत. ठीक आहे, ही जी व्हाईट कलरची लाईन दिसते ही स्पेक्ट्रमची लाईन आहे. आणि नीट लक्ष द्या, 3 गोष्टी: ट्युनिका वेजिनालिया, ट्युनिका अल्बोनिया, अँड तिसरा आहे सेमीफेरस ट्युब्यूल. ठीक आहे, सेमीफेरस ट्युब्यूल. हा जो दिसतोय हा सेमीफेरस ट्युब्यूल. ह्या 3 गोष्टीकडे नीट लक्ष द्या. लोब्युल्स, सेमीफेरस ट्युब्यूल्स, ट्युनिका अल्बोगिनिया. ठीक आहे, ट्युनिका अल्बोगिनिया अँड ट्युनिका वेजिनालिया. ठीक आहे, ह्या 4 ज्या गोष्टी आहेत तिथे दिलेल्या, ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. ट्युनिका वेजिनालिया तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, ही आउटर लेअर आहे इथली दिलेली. ट्युनिका अल्बोगिनिया ही मधली लेअर आहे. त्याच्यामध्ये अजून एक असते, ती सांगतो तुम्हाला, दिलेली आहे. ट्युनिकाज आहे ती पण तुमची. हा लोब्स आहेत. ठीक आहे, हे जे लोब्स तुम्हाला इथे दिसतात,
इथे दिलेलं आहे सेमीफेरस ट्युब्युल्स, ठीक आहे. हे कुठले आहेत, ह्याच्या ज्या दोरीसारख्या गेलेल्या आहेत ना, बरोबर आहे ना, एकदम वेव्हसारख्या गेलेल्या आहेत, तर त्या तुमच्या सेमीफेरस ट्युब्युल्स आहेत, त्यांच्यापर्यंत लक्ष द्या, ठीक आहे. देन यानंतर जर तुम्ही याच्या जर टेस्टिसच्या स्ट्रक्चरचा विचार केला, हाऊ दॅट टेस्टिस विल बी क्रिएटेड, और त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं, त्याचं स्ट्रक्चरविषयी आपल्याला दिलं आहे. त्याला म्हटलं होतं हिस्टोलॉजी ऑफ टेस्टिस. काय म्हटलं होतं त्याला? हिस्टोलॉजी ऑफ टेस्टिस. तर हिस्टोलॉजी ऑफ टेस्टिसमध्ये बघा की ज्या टेस्टिस आहेत, ठीक आहे, ज्या टेस्टिस आहेत, द टेस्टिस इज एक्सटर्नली, म्हणजे बाहेरून जर तुम्ही त्याचा विचार केला, ठीक आहे, द टेस्टिस इज एक्सटर्नली कवर्ड बाय अ टिश्यू कॉल्ड, म्हटलं होतं ट्युनिका अल्बोगिनिया, ठीक आहे ना. बाहेरून ह्या टेस्टिसला कोण कवर करतं? ट्युनिका अल्बोगिनिया, बरोबर. हे टेस्टीज आहेत, त्यांना बाहेरून कवर कोण करतं? टेस्टीज म्हणतो आहे मी, ठीक आहे. टेस्टीज कुठे तुमच्या ह्या जे दिसतात ना, हा पोर्शन फक्त, ठीक आहे. हा स्पेक्ट्रमचा मी स्क्रॉटमचा भाग बोलत नाही आहे, मी भाग बोलतोय हा जो दिसतोय हा भाग आहे. एवढा भाग जो आहे याच्यावरची जी लेअर आहे त्याला कोण प्रोटेक्ट करतं? दॅट इज व्हॉट इट प्रोटेक्टेड, ठीक आहे ना. ही जी प्रोटेक्शन दिसतंय, दॅट इज दिस टेस्टीज इज एक्सटर्नली कवर्ड बाय टिश्यूज कॉल्ड ट्युनिका अल्बोगिनिया. कशाने प्रोटेक्ट केला असता? ट्युनिका अल्बोगिनियाने. म्हणजे ही जो भाग आहे त्याचा, हा जो भाग तुम्हाला दिसतोय हा काय? ट्युनिका अल्बोगिनियाचा भाग आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये आहे ट्युनिका वेजिनालिया, ठीक आहे ना. मध्ये काय? दॅट विल बी, हा जो ट्युनिका अल्बोगिनिया आहे, इट कॅन बी मेड अप फ्रॉम अ कॉलेजिनस टिश्यू. कशाने बनला असतो? हा जो टेस्टिसचा टिश्यू जो बनलेला आहे, बरोबर आहे. काय म्हणतो आपण की एक्सटर्नली कवर बाय द टिश्यूज. हा जो टिश्यूचा भाग आहे तो टिश्यू असतो कॉलेजिनस टिश्यू. कशाने बनला असतो? कॉलेजिनस टिश्यूने ट्युनिका अल्बोगिनिया बनलेला असतो. आणि तो काय करतो? टेस्टिसला कवर करतो बाहेरून, ठीक आहे ना. बाहेरून टेस्टिसला कवर करतो. आणि आउटर कवरिंग ऑफ टेस्टिस, ठीक आहे, इज कॉल्ड ट्युनिका वेजिनालिया, ठीक आहे ना. म्हणजे ही जी आहे, ठीक आहे, जी बाहेरची कवरिंग आहे ना, बरोबर, आउटर कवरिंग. आता ही जी ट्युनिका वेजिनालियाची भाग आहे, हा दिसतोय मधला हा पोर्शन आहे, हा एक पोर्शन आहे, ठीक आहे. तर हा वेजिनालिया आहे आणि हा अल्बोगिनिया आहे, ठीक आहे. हा मधला अल्बोगिनिया काय, बरोबर. तर इथे दॅट विल बी टेस्टिस एक्सटर्नली कवर, बरोबर. तर ह्यांना टेस्टिसला बाहेरून कोण कवर करतं? दॅट विल बी अ ट्युनिका अल्बोगिनिया. आणि मध्ये जो आहे आउटरचा, ठीक आहे, आउटरचा एकदम बाहेरचा भाग, हा ट्युनिका वेजिनालियाचा भाग याला कवर करतो, ठीक आहे. आणि ह्या दोघांच्या मध्ये, ठीक आहे, ट्युनिका अल्बोगिनिया अँड ट्युनिका वेजिनालियाच्या एक्झाममध्ये दॅट विल बी देअर इज अन ट्युनिका वॅस्क्युलोसा असतो. काय असतो? ट्युनिका वॅस्क्युलोसा. इज व्हॉट, हा बघा, हा बाहेरचा पार्ट आहे, ठीक आहे, हा मधला पार्ट आहे. आणि ह्या दोघांच्यामध्ये ही पिंक कलरची लाईन चालली दिसते, ही पिंक कलरची लाईन. तर हा आहे ट्युनिका वास्कोलोसाचा पार्ट आहे. कशाचा पार्ट आहे तो? ट्युनिका वास्कोलोसाचा पार्ट असतो. इज अ थिन मेम्ब्रॅनस, ठीक आहे ना. ही काय असते? एकदम बारीक मेम्ब्रॅनस आहे. अँड अ वॅस्क्युलर लेअर असते. काय असते? वॅस्क्युलर लेअर असते. वेसेस असतात, म्हणजे छोट्या छोट्या वेसेस यांच्यामुळे एक लेअर फॉर्म होते, ठीक आहे. अँड फायबर्स फ्रॉम अ ट्युनिका अल्बोगिनिया, ठीक आहे ना. या ट्युनिका अल्बोगिनियापासून जे येणाऱ्या फायबर्स आहेत, विच कॅन बी डिवाइड्स, ठीक आहे, विच कॅन बी डिवाइड्स ईच टेस्टीज इंटू अबाउट 200 to 300 टेस्टिक्युलर लोब्युल्स, ठीक आहे ना. बरोबर आहे. किती? 200 ते 300 लोब्युल्समध्ये ही काय करतं? ट्युनिका अल्बोगिनिया एकमेकांना, म्हणजे फायबर जे आहेत ऑफ ट्युनिका अल्बोगिनियाचे जे फायबर्स आहेत ते 200 ते 300 टेस्टिक्युलर लोब्समध्ये काय करतात? टेस्टिसला डिवाइड करतात. कशाला? टेस्टिसला डिवाइड करतात. म्हणजे आता हे बघा, हा जो दिसतोय हा पगडे, हे सगळे काय आहेत? हे टेस्टिसला हे जे लोब्युल्स आहेत ते काय करतात? डिवाइड करतात. तर असे किती लोब्युल्स असतात त्याच्यामध्ये? असे किती असतात? 200 to 300 टेस्टिक्युलर लोब्युल्स याच्यामध्ये तुम्हाला आढळून जातील, ठीक आहे. याच्यामध्ये पण एक बघा, हा दिसतोय तुमचा सेमिनिफेरस ट्युब्युल्स, तुम्हाला हा दिसतोय पूर्ण पोर्शनचा. ह्याच्यामध्ये ट्युनिका अल्बोगिनिया आहे, ठीक आहे. सॉरॉयटल सेल तुम्हाला ही दिसते, ठीक आहे. ही जी पिरॅमिडल शेप दिसते का, ही सॉरॉयटल सेल आहे. स्पर्म बंडल आहेत, हे जे दिसतात फायबरसारखे सॉरॉयटल सेलवरती जे आहेत ना, सॉरॉयटल सेलवरती जे फायबरसारखे दिसतात ते स्पर्म बंडल्स आहेत. कनेक्टिव्ह टिश्यू तुम्हाला इथे दिसतात, मध्ये मध्ये ह्या छोट्या छोट्या आहेत त्या, बरोबर. त्यानंतर इथे दॅट इज इंटरस्टिशियल जी सेल आहे, दॅट इज यांना लायडिंग सेल पण त्याला म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? लायडिंग सेल. तर ही लायडिंग सेल तुम्हाला ही मध्ये दिसते, दोन यांच्यामध्ये तुम्हाला इथे दिसून जाईल, बरोबर. परत इथे जर्मिनल
इपिथेलियम आहे, ठीक आहे. काय आहे? जर्मिनल इपिथेलियम. तर हा जो दिसतो तुम्हाला जर्मिनल इपिथेलियमचा पार्ट आहे. आणि बेसमेंट, ठीक आहे, बेसमेंट मेम्ब्रॅन तुम्हाला इथे दिसते आउटरला, बरोबर आहे, बेसमेंट मेम्ब्रॅन. याला पण नीट लक्षात ठेवा, कारण आपल्याला ह्याच्यावरती पण बोलायचं आहे. इथे जे दिलेलं आहे प्रत्येक पार्ट, ईच लोबिल जो आहे, प्रत्येक लोबिल जो आहे, जो तुम्हाला जो लोबिल दिसतो ना, बरोबर, हा जो लोबिल दिसतोय मध्ये, ईच लोबिल ईच लोबिल विथ 1 to 4 हायली कॉइल्ड सेमीफेरस मेम्ब्रॅन, ठीक आहे ना. सेमीफेरस ट्युब्युल्स म्हणजे प्रत्येक लोबमध्ये जर तुम्ही बघितलं तर हे जे दिसतंय सेमीफेरस ट्युब्युल्स आहेत. ह्या ज्या ट्युब्युल्स दिसतात मध्ये व्हाईट कलरच्या, ह्या काय आहेत? सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत. आणि प्रत्येकामध्ये हा लोब्यूल काय करतो, त्याच्यामध्ये अशा 1 ते 4 पर्यंत, 1 किंवा 2 4 ते 1 पासून ते 4 पर्यंत 1 to 4 अशा लोब्युल्स, याच्यामध्ये लोब्युल्स असतात. काय? ह्या लोब्युल्समध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल्स तुम्हाला आढळून जातात, बरोबर. तर इथे जे आहेत, बरोबर, बेसिकली दॅट इज ईच लोब्युल्स विथ 1 to 4 हायली कॉइल्ड, म्हणजे कॉईलसारख्या असतात अशा, ठीक आहे, कॉईलसारख्या, स्प्रिंगसारख्या असतात. इजली कॉइल्ड सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात. आणि प्रत्येक सेमिनिफेरस ट्युब्युल जो आहे इज इंटरनली, ठीक आहे, मध्ये लाइंड बाय, इंटरनली कसा बनला असतो हा, दॅट विल बी अ फॉर्म बाय द और लाइन बाय अ क्युबॉइडल जर्मिनल इपिथेलियल, ठीक आहे ना. कशाने बनला असतो? जर्मिनल इपिथेलियल, ठीक आहे ना. हा जो दिसतो इपिथेलियल, प्रत्येक म्हणजे हा जो सेमिनिफेरस ट्युब्युल आहे तो, बरोबर आहे, तो इंटरनली लाइंड असतो बाय अ कोलाइडल जर्मिनल इपिथेलियल सेलने, बरोबर. त्यालाच आपण म्हणतो दॅट इज स्पर्मॅटोगोनिया, ठीक आहे. काय म्हटलं तर त्याला? स्पर्मॅटोगोनिया, बरोबर. तर हाच तुमचा स्पर्मॅटोगोनियाचा पार्ट आहे. दॅट विल बी अँड फ्यू लार्ज पिरॅमिडल सेल्स, बरोबर. जे तुम्हाला जे म्हणतोय ना मी, ह्या ज्या पिरॅमिडल सेल्स दिसतात तुम्हाला, ठीक आहे, ह्या छोट्या छोट्यामध्ये आहेत, ठीक आहे, सेमिनिफेरसमध्ये. म्हणजे हा जो इपिथेलियल, जो जर्मिनल इपिथेलियलचा पार्ट आहे, हा पूर्ण बघा, हा सेमिनिफेरस मेम्ब्रॅनचा पार्ट आहे, ठीक आहे. कशाचा आहे? सेमिनिफेरस टेब्युल्स आहे, सेमिनिफेरस टेब्युल्स आहेत. हे सेमिनिफेरस टेब्युल्समध्ये जर्मिनल इपिथेलियलला कनेक्ट असतं. अँड दॅन मध्ये सरायटल सेल आपण त्याला म्हणतो, दॅट इज स्पर्म बंडल्स याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहेत. तर ह्याच्या केसमध्ये बघा, that will be each seminiferous tubules is internally lined by a germinal epithelial cells, that is a spermatogonia, and few large, ठीक आहे, few large ज्या यस सरायटल सेल्स आहेत तुमच्या, that will be pyramidal cells called सरायटल or a सस्टेंटिक्युलर सेल म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? सस्टेंटिक्युलर सेल, बरोबर. तर ह्यांना सरायटल सेल म्हणा किंवा सस्टेंटिक्युलर सेल म्हणा, विच विल बी दॅट, ठीक आहे ना. तर ही जी सरायटल सेल आहे, बेसिकली सरायटल सेल काय करते? स्पर्म्सला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करते, बरोबर आहे. जे स्पर्म डेव्हलप होतात त्यांना न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम सरायटल सेलचं असतं. कशाचं? बरोबर, कशाचं असतं? सरायटल सेलचं असतं, बरोबर. त्याच्यामध्ये दॅट विल बी द जर्मिनल इपिथेलियल सेल आहे, ठीक आहे ना. जी जर्मिनल इपिथेलियल सेल आहे दॅट इज अंडरगोज, ठीक आहे ना. जर्मिनल इपिथेलियल सेलचं काय होतं? ही जी जर्मिनल इपिथेलियल सेल आहे अंडरगोज अ गॅमेटोजिनेसिस, ठीक आहे ना. काय होतं? गॅमेटोजिनेसिस टू फॉर्म अ स्पर्मॅटोझोआ. काय फॉर्म करतं ह्याच्यामध्ये? बघा, ही जी जर्मिनल इपिथेलियल आहे तिचं काय होतं? गॅमेटोजिनेसिस म्हणजे सेल डिव्हिजन होतं, बरोबर आहे. अंडरगोज अ गॅमेटोजिनेसिस म्हणजे इथे गॅमेट्स फॉर्म व्हायला सुरुवात होते. अँड टू फॉर्म, जसे जसे गॅमेट फॉर्म होतात ते काय फॉर्म करतात? स्पर्मला फॉर्म करून देतात, बरोबर. म्हणजे जर्मिनल इपिथेलियल म्हणजे तुमचे काय होतं? गॅमेटोजिनेसिस होतं. अँड दॅट गॅमेटोजिनेसिस फॉर्म काय करतं? स्पर्मॅटोझोआ, नथिंग बट अ स्पर्म. काय असतो? तोच तुमचा स्पर्म असतो. तर इथे ह्याच्यामध्ये तो काय होतो? स्पर्म फॉर्म होतो. अँड दॅन व्हेरियस स्टेजेसमध्ये, ठीक आहे, व्हेरियस स्टेजेस ऑफ अ स्पर्मॅटोजिनेसिस म्हणजे जसं जसं स्पर्मॅटोजिनेसिसच्या स्टेजेस होतात, दॅन कॅन बी सीन इन द सेमीफेरस ट्युब्युल, ठीक आहे. कशामध्ये? सेमीफेरस ट्युब्युलमध्ये व्हेरियस स्टेप्स होतात स्पर्मॅटोजिनेसिसच्या. अँड दॅट स्पर्मॅटोजिनेसिसमध्ये जे स्पर्मॅटोजिनिकल सेल आहे 2N सेल, आणि प्रायमरी जी स्पर्मॅटोजिन्स आहे, प्रायमरी जी स्पर्मॅटोसाइट आहे म्हणजे जी पहिली सेल आहे प्रायमरी सेल, दॅट इज 2N, विच कॅन बी फर्दर त्याच्यानंतर काय होतं? दॅट विल बी जी सेकंडरी आहे स्पर्मॅटोसाइट जी आहे तुमची, सेकंडरीची जी स्पर्मॅटोसाइट आहे दॅट इज विच कॅन बी प्रायमरी स्पर्मॅटोसाइट बनवते, म्हणजे पहिली ही सेल आहे, ठीक आहे. स्पर्मची साइट म्हणजे सेल आहे, ठीक आहे, स्पर्मॅटोसाइट. अँड सेकंडरी जी स्पर्मॅटोसाइट आहे विच कॅन बी फॉर्म अ
स्पर्मेटाइट्स अँड स्पर्म्स फॉर्म करते, बरोबर आहे. म्हणजे हा 2 यांचा एन करून देतो, बरोबर आहे. नथिंग बट म्हणजे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट अँड देन स्पर्मेटाइट्स अँड देन लास्टली वी कॅन फॉर्म अ स्पर्म्स. याच्यामध्ये काय होतात, फॉर्म होतात. म्हणजे बेसिकली ह्याच्यामध्ये कशामध्ये, दॅट इज स्पर्मॅटोजिनेसिसमध्ये दॅट विल बी सेम कशामध्ये होतं, दॅट विल बी सेमिनिफेरस ट्युब्यूलमध्ये हे होतं आणि काय फॉर्म होतो, स्पर्म फॉर्म होतो. अँड देन द इंटरस्टिशियल ऑर लीडिंग सेल, म्हणजे ही जी सेल दिसते तुम्हाला, मी जे म्हणतोय मध्ये जी आहे ना, बरोबर. इंटरस्टिशियल म्हणजे मध्ये, ह्या सेलच्या आणि ह्या सेलच्या मध्ये दिसते, ह्या आहेत इथे छोट्या छोट्या काढलेल्या दिसतात तुम्हाला. तर ह्या ज्या सेल आहेत दॅट विल बी द इंटरस्टिशियल अँड लीडिंग सेल्स लाय इन बिटवीन सेमिनिफेरस ट्युब्यूल्स, बरोबर आहे. कुठे लाय करतात, सेमिनिफेरस ट्युब्यूलच्या मध्ये लाय करतात, ही एक आणि ही एक सेमिनिफेरस ट्युब्यूलच्या मध्ये. दे सिक्रीट, काय सिक्रीट करतात, मेल, ठीक आहे, मेल हार्मोनला सिक्रेट करतात. टू मेल हार्मोन अँड्रोजिन अँड अ टेस्टोस्टेरॉन, बरोबर आहे. अदरवाईज यू कॅन सेट कोण सिक्रेट करतं, याच्यामध्ये दिलेल्या इंटरेस्टेलाइल ज्या सेल्स आहेत त्याच टेस्टोस्टेरॉनला सिक्रेट करतात. कोण सिक्रेट करतं, टेस्टोस्टेरॉनला, विच कॅन बी अ लीडिंग सेल्स, बरोबर आहे. लायडिंग सेल्स काय करतात, या टेस्टोस्टेरॉनला सिक्रेट करतात, ठीक आहे. सो दिस इज वॉट युअर पूर्ण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा टेस्टिसचा हा भाग होता. बाकीचे पार्ट्स जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.